आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीनिमित्त आज आपण पाहूयात गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। सर्वप्रथम एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे रवा, 1 चमचा पिठी साखर आणि 1 चमचा तूप, सर्व मिश्रण एकत्र करून हाताने मिसळून घेऊया। मिश्रण मिसळून झालेलं आहे। आता 1 वाटी पाणी घालून त्याची आपल्याला कणिक मळायची आहे। चपात्यासाठी कशी कणिक मळतो तशीच कणिक मळायची, जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही। थोडंसं 1 चमचा तेल टाकून कणिक मऊ करून घेऊया। कणिक मळून झालेली आहे। आता कणिक भिजण्यासाठी झाकून बाजूला ठेवूयात। दुसरीकडे सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तूप, 2 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी किसलेला गूळ किंवा गुळाची पावडर घेऊ शकता तुम्ही, एकत्र करून आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटात सारण तयार होईल। जास्त आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही येते, आतपात ते खूप कडक किंवा चिकट होईल जास्त। 5 ते 10 मिनिटं हलवलं, सारण मिक्स झालं, गूळ वितळला की आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे। आता मी गॅस बंद केला इथे आणि 1 चमचा वेलची पावडर टाकूयात आपण मोदकाच्या सारणामध्ये। हे सारण तयार झालेलं आहे। आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। दुसरीकडे पोळपाट लाटणं घेऊन आपण जी कणिक मळली होती त्याची एक पुरी लाटली आहे मी। त्या पुरीमध्ये आपण जे सारण बनवलंय ते थंड करून आता त्या पुरीमध्ये मी भरतीये। आता मोदकाच्या कळ्या पाडूयात आणि अशा प्रमाणे आपला मोदक तयार झालेला आहे। आता गणेश जयंती निमित्त मोदक बनवत आहे, त्यामुळे मी 11 मोदक बनवलेले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी। आता स्टीमरमध्ये पाणी ठेवले गरम करण्यासाठी आणि स्टीमरच्या प्लेटला तूप लावून त्यात आपण हे 11 मोदक ठेवलेले आहेत। आता हे मी कुकरमध्ये ठेवते, स्टीमरमध्ये ठेवते। 10 ते 15 मिनिटात मोदक उकडून तयार होतील। उघडून पाहूयात, मोदक उकडून तयार झालेले आहेत। आता हे